भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे। त्या अनुषंगाने दिनांक 1 मे 2024 रोज बुधवारला सकाळी 9 ते सायंकाळी 7:30 वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावर छापेमार कारवाई केली असता 7 आरोपींच्या ताब्यातून दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण किंमत 47,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, कारधा, आंधळगाव, गोबरोही, पालांदूर आणि लाखांदूर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। भंडारा पोलिसांनी रीना कुपाले राहणार नेहरूवाड मेंढा, मोहाडी पोलिसांनी ज्ञानेश्वर पात्रे राहणार मोहाडी, कारधा पोलिसांनी रमेश मेश्राम राहणार अजिमाबाद, आंधळगाव पोलिसांनी संजू बडगे राहणार सालेबर्डी, गोबरोही पोलिसांनी गोपीचंद करकाडे राहणार नाकाडोंगरी, पालांदूर पोलिसांनी रेवचंद धकाते राहणार पालांदूर, लाखांदूर पोलिसांनी चंदन कोल्हे राहणार विरली या 7 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 2 मे 2024 रोज गुरुवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।